हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय, दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे जाओ काही जरा बस मध्ये बसा तुम्ही तोरा, जाओ काही जरा बस मध्ये बसा तुम्ही तोरा, उठू नका मातू नका ओळख आपली देऊ नका, उठू नका मातू नका आणि ओळख आपली देऊ नका, जाओ काही जरा बस मध्ये बसा तुम्ही तोरा. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, डोळे तिचे सळसळती माशांची जोडी, ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी, गालावर थरथरते साय दुधाची, अंगावर चव झरते गोड मधाची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. Sugar, sugar. I'm moving every time moving. वा 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 वा, काय भारी वाटतंय, काय भारी वाटतंय. आज म्हणजे तुकरटवाडीचं जे नवं कोरं फार्म हाऊस आम्ही बनवलेलं आहे, तुम्ही पाहत असाल, तुम्ही अनेक वेळा आमच्या गावात आलेले आहात, पण आता गाव जरा बदललेलं आहे आणि बरेच लोक येत होते, राहण्या खाण्याचा इकडे प्रॉब्लेम होत होता त्यांच्या, म्हणून आम्ही ठरवलं एक मोठं फार्म हाऊस घ्यायला पाहिजे आपण, म्हणजे राहायचं टेन्शन नाही. आणि ते फार्म हाऊस सगळ्यांना इतकं आवडलंय की आता लोक इकडे राहायला येत आहेत. अरे वा 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 वा, तुम्ही त्याच्यासाठी आलाय आज. त्यामुळे मला इतकं भारी वाटतं की फार्म हाऊस हे घराघरात पोहोचलंय आणि ते ज्यांच्या मालकीचं आहे ते आहेत स्वप्नील जोशी सर. त्यांचं पण आपण स्वागत करूया. वा, आज खरं तर हे सगळे आपले लाडके चेहरे या मंचावरती आलेले आहेत. याचं कारण आहे पुन्हा एकदा
सुरू होतीये रंगभूमी. पुन्हा एकदा तो मखमली पडदा उघडणार आहे. पुन्हा एकदा टाळ्या शिट्ट्या वाजणार आहेत. पुन्हा एकदा वन्स मोर कानावरती पडणार आहे आणि पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजणार आहे. याचा सगळ्यांना आनंद आहे. आणि त्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके चेहरे तुम्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यासाठी या मंचावरती आलेले आहेत की आम्ही सज्ज झालोय. आता सगळी काळजी घेऊन तुम्ही सज्ज व्हा थिएटरमध्ये येण्यासाठी. आणि त्याचसाठी ही सगळी मंडळी या मंचावरती आलेली आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. जोरदार टाळ्या निर्मितीताई सावंत यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वंदना गुप्ते मॅम साठी. जोरदार टाळ्या प्रतीक्षा लोणकर मॅडम साठी. जोरदार टाळ्या संगीतकार कवी सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या राहुल देशपांडे सरांसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या अदिती सारंगधर साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या कविता मेढेकर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या उमेश आणि प्रिया यांच्यासाठी. असं काही मोठं घ्यायचं नाही आम्हाला नावाचा. उमेश प्रिया बस हेच आहे आता आमच्यासाठी. एकत्रच आहे. मला कॉम्बिनेशनच आवडलं बघा नाही. कॉम्बिनेशन इतकं आवडलं की मला आल्या इकडे पिवळे इकडे पिवळे हे काढ. मला असं वाटलं की माझ्या राईट साईडला टॅक्सी पार्क केली. पण हे भारी दिसते. मला आवडलेलं आहे. जोरदार टाळ्या सगळ्यात म्हणजे बालरंगभूमीपासून ज्यांनी सुरुवात केली आणि जे अजूनही बालरंगभूमीवरतीच काम करतात सुनील तावडे सरांसाठी जोरदार टाळ्या. आज संदीप खरे सर आलेले आहेत पण तुम्हाला टफ आहे. तुम्हाला टफ आहे. आणखीन एक कवी हेमांगी कवीसाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या अशोक शिंदे सरांसाठी झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या अद्वैत दादरकर साठी. सगळ्यांना विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना. हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. पण आज खूप छान वाटतं की ही सगळी मंडळी आज आपल्या मंचावरती आलेली आहेत. आणि कसं आहे की हवा येऊ द्या म्हटलं की नाटक सिनेमा सगळंच चालतं इकडे. आणि हा रंगमंचच आहे असं मला नेहमीच वाटतं पहिल्यापासूनच. काही घडू शकतं इकडे. मलाही माहिती नसतं त्यांनाही माहिती नसतं. ऐन वेळेला जे होईल ते होईल असं बऱ्याच गोष्टी इकडे तर घडतातच. तर आमच्या या थुकरटवाडीत सुद्धा या नवीन फार्म हाऊसवर सुद्धा एक नाटकाचा प्रयोग आता होणार आहे. खरं तर सगळीच नाटकं प्रेक्षणीय आहेत, दर्जेदार आहेत, ऐतिहासिक आहेत. पण एक नाटक आमच्या लोकांना फारच आवडलं ते म्हणजे तो मी नव्हेच. तर तो मी नव्हेच तर त्यांचं होतं ते त्यांनी करून ठेवलंय. आमच्याकडे वेगळा एक नाट्यप्रयोग आज होणार आहे. तो मीच आहे हो. उलट झालं या नाटकामध्ये की लखोबा लोखंडेला गंडवलेला आहे. लखोबा लोखंडेलाच एका बाईनी गंडवलाय आणि ती सांगतो तो मीच आहे. अहो तो मीच आहे. तो कोणी लक्षात घेत नाही. कोणालाही असं वाटत नाही की तो तोच आहे. तर उलटी केस चालू आहे खरं तर. बघूयात मग आता केस मध्ये हे सिद्ध होणार आहे का की तो तोच आहे म्हणून. तर बघूयात हे आमचं धमाल नाटक तो मीच आहे हो. तर सुरुवात करूयात आपल्या या नाटकाला ज्याचं नाव आहे तो मीच आहे हो. बघूयात मग आता या नाटकात काय घडणार आहे. सुरुवातीला बोलावूयात या नाटकामधल्या आपल्या जजना म्हणजे जजची जी भूमिका करतात त्यांना. या क्या बात. आज परत क्रिकेटचा एपिसोड आहे का? अरे मग बदल ना ते. 2 एपिसोड तेच वाज होते तो. बदल हा एक थांब 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 मला बायको. हॅलो बायको तुला किती वेळा सांगितलं का असं म्हणजे एंट्रीला फोन करत जाऊ नका म्हणून. अगं नाटक आहे हे. किती प्रेशर राहते नटावरती. तोच एंट्रीला फोन करते. मग एक तर मेन रोल करून राहिलो मी आज या नाटकामध्ये लखोबा लोखंडेचा. मग तुम्ही जजचे कपडे का घातले? व्हिडिओ कॉल लागला काय? हॅलो तुला कसं कळलं? नाटक बघायला आले मी. कुठं बसले? इथं समोर. शेजारी कोण आहे? कोण नाही. हा कोण नाही ना म्हणजे ठीक आहे. म्हणजे
सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे ना आता. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. मेन रोल करतोय मी या नाटकात. ते जाऊ दे, तुम्ही जजचे कपडे का घातलेत? अरे ते जजचं नावच आहे ना, लोकभाऊ लोखंडे. मेन रोल आहे. सगळं नाटक माझ्यावर अवलंबून आहे. हा, सगळं नाटक माझ्यावर अवलंबून आहे. माझ्यावर अवलंबून आहे सगळं नाटक. तुम्ही मेन आहे ना नाटकात? हा, मी मेनच आहे मी. मग काय उगाच मिशा ठेवल्या काय? मिशा काढलं की हे लगेच उमेन करतात ना, म्हणून मेन आहे. ते नाही हो, मेन म्हणजे मुख्य आहे ना. अरे मुख्य म्हणजे माझ्यापासून नाटक सुरू होते आणि माझ्यापासून नाटक संपते. तर पडदा टाकता का काय? अगं येडे, तसं नाही का. म्हणजे माझ्या डायलॉग पासून नाटक सुरू होते आणि माझ्या डायलॉग पासून संपते. कुठला डायलॉग? ऑर्डर ऑर्डर. ठेवा फोन. हे असं सर. म्हणजे रंगमंच म्हणा, ऑफिस म्हणा, घर म्हणा, कुठे आपल्याला असं वाटते का आपण ऑर्डर म्हणून राहिलो आणि आपली लोक ऑर्डर फॉलो करतात. पण तसं नाहीये. ऍक्च्युली बायको आपल्याला ऑर्डर म्हणते आणि आपल्याला ते फॉलो करावं लागतं. काय का नाही उमेश? नाही, पण उमेशला तर प्रियाचं सगळं ऐकावं लागतच असेल. का? प्रोड्युसर आहे बाबा नाटकाची ती आता. नाही, तर हे बघा. पाकिटाची केवढे वांदे. नाही ऐकून घ्या. ते जरी असलं तसं जरी असलं ना तरी आमचे जे प्रिया मॅडमचं वेगळं कार्यक्रम हा? आहे ते तसे नाही आहेत. तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रयोगाला डबल पाकिट देतात ते उमेशला. 2 पाकिट? 2 पाकिट. का? म्हणजे एका पाकिटात पैसे असतात, आणि दुसऱ्या सामानाची यादी असते. मग ह्या पाकिटातून पैसे घेऊन घरी काय काय आणायचं त्यांचं असं ठरलेलं. खरंच आहे. एकदम काटकसरी बाई. तुम्हाला सांगतो, संसार मी इतका काटकसरीनं संसार करते आणि त्या बाईला आवडतं, मुळात काटकसर करणं आवडतं. आता मागं एका प्रयोगात उमेश 4 डायलॉग विसरला, ते त्याला 400 रुपये एक्स्ट्रा भरले पाकिटात. का बा याने आपले 4 डायलॉग वाचवले, एकाच प्रयोगात खर्च नाही केले, पुढच्या प्रयोगात कामी येईल असं म्हणून त्यांनी 400 रुपये एक्स्ट्रा भरले. सांगा काय करणार आहे मग? वा वा, बस आता तुम्ही जजची भूमिका करा. हो, जज येतो आणि आपल्या खुर्चीवरती बसतो. हे काय कौन्सत होता असं? नको ते नको. वा, तर जज आले का? तर जज या ठिकाणी आलेले आहेत. आजची केस झालं तुझा चहा नाश्ता वगैरे? काही बोलू? अरे मग बोलव ना. बा मुलायचा होशियार. 1 मिनिट, अकबर येणार आहे का? नाही. अरे मग हे नाटक कुठलंय? ललकारी कुठली जरा बघ ना काय आहे तर. हा, या नाटकाला शोभेल अशी ललकारी दे ना. हा, बदक. तुझ्या ना बदकवर मारले पाहिजे. जाऊ दे, नको बाबा. तू ललकारी देईपर्यंत मी रिटायर्ड होऊन जाईन. पळा. तुला जमल काय? रिलॅक्स हो. हे बघ, माझ्या बरोबर काम करण्याचं टेन्शन घेऊ नको. तुला वाटेल का आपण एका मोठ्या नाटकाबरोबर काम करू? असं नाही. मी फार मनमिळावू आहे. लक्षात ठेव, टेन्शन नको घेऊ. हा, बोल. ठक 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 हाला. फलाट क्रमांक 4 वरचा आरोपी ताबडतोब फलाट क्रमांक 8 वर येण्याची कृपा करावे. 27 वर्गाची गाडी माग घ्या. कोण आहे? मी एसटीत कामाला आहे ना, चौकशी कक्षात. मग त्याच्यामुळे एसटीची सवय लागल्या गाडी माग फोडायची. इथं कसं काय आला मिठू? आला आता माझा जोडीदार इथं मेन रोल मध्ये काम करणार होता ना. तो आला नाही. मला म्हणला तू जा. ते काय असतं की तुमच्यात असं रिप्लेसमेंट म्हणून मी आलो. अरे कोणाला आणलं रे? हे एक असंय, हे एक तसंय. धन्यवाद आहे बाबा, धन्यवाद. काय 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 करावं? तुम्ही काय करता या नाटकात? कोण? तुम्ही मी? हा? मी क्रिश आहे, उडणार आहे. बसतो पाठीवर.
तुम्ही लय कॉमेडी आहे तुम्ही करत लय कॉमेडी जजला असं कॉमेडी म्हणजे मी तुला लयच रिलॅक्स केलं का काय? गाऊन बिऊन घालून आलाय काय म्हणजे अरे नाही तुम्ही जज वाटताय राव. अरे उकेल, मी जजच आहे रे, मी जजच आहे. मी इथं जजच आहे. उगा टाइमपास करू नको. हा नाही. चाल बोलाव ते बोलाव. अरे बोलाव ना. फलक क्रमांक 4 वरचे आरोपी लखो भाऊ लोखंडे ताबडतोब फलाटवर यायचंय. हे हातात काय आणलंय? कडी. काय कडी का? ते नाटकातच तसं लिहिलंय काय की एंट्रीला त्याच्या हातात कडी असते म्हणून. अरे हातकडी असते त्याच्या हातात कडी नाही रे. एक शब्द आहे तो त्याला असं अलग करू नको. हे काय करताय? हे काय म्हणजे भूमिकेचा एवढा अभ्यास केला? नाही मग वेळ झाली. आता किती वेळ झाला? बरं झालं स्टीलचा डबा आणला. ठेवा खाली. करा लखो भाऊ लोखंडे करा. काय अरे बापरे कुठे जाताय? बाई वाड्यावर या. बापरे काय हे काय केलं? निळूभाऊ करायचे ना. 2 दिवस आंघोळ करत नाही त्यो. निळूभाऊ नाही करायचे. आणि काय केलं तुम्ही? हेमांगीकडे बघून काय डायलॉग घेतला? बाई वाड्यावर या. आता हाच डायलॉग निर्मितीताईंकडे बघून घ्या. लावा हिम्मत. यस. बाई मी वाडा सोडतो मला माफ करा. तुम्ही तो भाड्याने द्या नाही तर काही करा पण मला सोडा. ऑर्डर. हे काय चालू आहे तुमचं? हा काय चालू आहे? हे कोर्ट आहे. लखोबा लोखंडे. लखोबा करा लखोबा. हा चुकीला माफी नाही. अरे तुम्ही डॅडी झालाय डॅडी. काय मी डॅडी झालो? अरे वा, देवा. देवा, ऐकलंच देवा. अरे उकेल देवानी 4-4दा ऐकलंय. डॅडी कसं? डॅडी म्हणजे तुम्ही डॅडी पिक्चर मधला डायलॉग बोललेत. आता तुम्हाला लखोबा करायचं. लखोबा घ्या. ऍक्टिंग आज. बाई काही झालं किती झालं तरी तो मीच आहे. कसं बाई काही झालं किती झालं तरी तो मीच आहे. नाटक चंदू सरनं बसवलंय का? नाही त्यांच्याबरोबर सकाळी आलो ना म्हणून असं. त्यांच्या गाडी झालं. हा चला तर मुकदमा. नाही सर मी भाऊ कदमा. काय म्हटलं? नाही मुकादमा नाही मी भाऊ कदमा. अरे मुकदमा सुरू करा असं मला पूर्ण वाक्य म्हणा. जरा ऐकून तर घे ना. ऐकून घे ना. हा चला. तुझं झालं का बेटा? आज पूर्ण दुरुस्त करणार का मशीन तू? कसं चालवणार आहे कोर्टात? अच्छा हे बरं आहे. याचे एक
स्थितप्रज्ञ आहे हा, टेन्शन नाही घेत. अरे आरोपीच्या वकिलांना बोलव ना. काय तुमचं लावलं इथं इथं मला ह्याच्यावर टायपिंग करायला सांगताय ह्याला बोलू त्याला बोलू लावलंय तिथे बोलव पटकन चल. हिनं काय डोक्याला ताप आहे नुसता. अरे नाक फलाट क्रमांक 5 वरचे वकील ताबडतोब इकडे कोर्टात यायचं आहे ताबडतोब. 27-28 नंबरची गाडी मागं घ्या रे. घेतल्या सगळ्या गाड्या मागे. या वकील साहेब. अरे हाय देखो ना. अरे अरे पुरुष दिलाय रे आज. पुरुष दिलाय रे. बाई दिली की बमलतो बाई दिली. आज बाई पुरुष दिलं तरी तेच. एक मिनिट. हा मी ह्याला आधार देत असतो एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. उठा उठा. फारवड वकील साहेब उठा. कोण साहेब? उठतोय मी. झालं मेजरमेंट आलंय तुम्हाला? ते नाही हे बघा कसं आहे तुम्हाला सांगतो. ही केस आहे ना ही तुमच्या ताकदीने तुम्हाला उभी करायची आहे. तुम्ही जसे पडले तर कसं काय होणार आहे? ऍक्च्युली ती माझी ऍडिशन होती. ऍडिशन घेतली होती. काय दाखवलं तुम्ही साधारण रंगमंचासाठीची माझी धडपड. माझे घरचे म्हणत होते की रंगमंचासाठीची तुझी जी धडपड आहे ती प्रेक्षकांच्या समोर येऊ दे म्हणून मी हा प्रयत्न केला. कसली ऍडिशन? नाटके त्याची स्वतः पडलाय तू. सांगतो पडलो म्हणून एवढं बोलतो का रे? ह्याचं सांगू का तुम्हाला मी? काय झालं? हा चप्पलेत पाय घालता घालता तोंडावर पडतो. कस काय? चप्पल दुसऱ्याची असती. तो चप्पल घालून निघत असतो तेवढ्यात मागचा धक्का देतो हा डायरेक्ट तोंडावर. हे वकील अरे तू कुणाच्या बाजूचा वकील आहे? माझ्या बाजूचा की कुणाच्या? मी संदीप खरेंच्या बाजूने. कारण मी नेहमी खऱ्याच्या बाजूनेच असतो सर. हे याचे पंच मला नाही वाटत हा केस जिंकल म्हणून. मी माझी केस स्वतः लढतो. स्वतः लढून जिंकणार आहे. अरे हा बुद्धिबळ एकटा खेळतो आणि दोन्ही बाजूनी हारतो. दोन्ही बाजूने हारतो हा. इकडनं पण तिकडनं पण. हा केस जिंकणार आहे. अरे वकील तू कुणाच्या बाजूचा वकील आहे? माझ्या बाजूचा की कुणाच्या? तसं मी तुमच्याच बाजूने पण तुम्ही कुणाच्या बाजूने ते सांगा. आदिती सारंगधरच्या. का? कॉलेजमध्ये मी तिचा क्रश होतो. कसं काय? हा म्हणजे एकदा ह्यांच्या गाडी खाली क्रश झाला होता. एकदम सपाट. हे बघा ना डांबर अजून निघाला. ऑर्डर एक मिनिट. एक तुम्ही त्यांच्या वकील आहेत ना त्यांच्या बाजूने बोला ना तुम्ही. त्यांच्याच बाजूने बोला. फिर्यादीचे अरे हे पण करणार ते. झाले तुमचं मध्ये मध्ये ना. तुझ्या रोल लक्षात नाही आला. मशीन दुरुस्त करणारा नाही इथं बसून नुसतं असं टायपिंग करायचं. ते बोला फिर्यादीचे वकील बोला. काय भरून ठेवले एक एक. परवडली. बोला फिर्यादी बोला. जरा दम नाही जरा. नाकाशिवाय काही पर्याय नाही. मला वाटतं की ह्यांची केस नाही उभी राहू शकत. ह्यांचे वकीलच फिरायला गेलेत. आता काय बोलायचं आपण तरी. अरे फिरायला नाही रे फिर्यादीचे वकील असतात. फिर्यादीचे फिरायला कुठे गेले? वकील कुठे फिरायला जाणार आहे? नाही काही यार. असं की जरा श्वास कोडला माझा. अरे मरशील तू. फलाट क्रमांक 5 वरचे फिर्यादीचे वकील ताबडतोब इथं कोर्टात हजर राहायचे. फिर्यादीचे वकील 27-28 नंबरची गाडी मागे घ्या. अरे सोडा रे मला. कशाला पकडून ठेवलं रे? अरे भुसनाळ्या होई माग तिकडं पीठ मागे मेल्या चाल तिकडं.
अरे बापरे गाणं पण लावलंय छानच. अरे बापरे सगळे नमस्कार कसे आहात? तुम्ही कशाला करताय मी आहे ना इकडं. वा वा अरे हे बावळ्या कसा आहे रे तू? हा बरा आहेस की नाही? अरे जज साहेब कसे आहात तुम्ही? वा वा हे एकदम मस्त केलंय. बाकी खाणार का तुम्ही? अरे वा काजू आहेत काजू. क्या बात है. माझ्या सासऱ्याचे आहेत. वा वा वा. त्याला दात नाहीत ना तो चोकून ठेवून देतो. तरी म्हणले ओले काय लागतात? नाही सर गंमत केली हो. काय पण काय असं कसं होईल का? तेच तर म्हणलं मी. नाही हे सासऱ्याचे नाहीत काजू. बाबा सासूचे आहेत. सासऱ्याला लय दात आहेत. कसं आहे रे प्रकाश? माझं नाव प्रकाश नाही बाबा. मग काय आहे? माझं नाव बरं राहू दे नंतर बघू. मला बाबा सांगा कुंतलगिरीकर एंट्रीला हे गाणं कसं काय घेतलंय तुम्ही? अरे कसं काय म्हणजे? अरे ज्यांनी गाणं बनवलं ते साक्षात आले. तुम्ही म्हणताय का वाजवलं हे गाणं? अरे म्हणजे हे काय बोलणं झालं का काय? अरे वा वा. एक मिनिट इकडे काय तिकडे बघा तिकडे. इकडं अरे काय झालं? अरे किती हे चंगटपणा. काय झालं? तुम्ही चष्म्याच्या कांडीला पेन्सिल लावली. किती कंजूसपणा कराल तुम्ही. नाही कंजूसपणा. अहो माझं सोडा ते केवढे कंजूस आहेत माहितीये का तुम्हाला? मग काय कसं काय? अहो, एवढं चांगलं गाणं आणि एक पण ढोलवाला बोलवला नाही वाजवायला त्यांनी. मग तोंडानंच वाजवले ढोल त्यांनी. ढिपाडी ढिपांग ढिडीपाडी ढिपांग 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 ढिम. बर हे सगळं जाऊ द्या. ते हुडू काय होतं मला कळलंच नाही. ते चुकून झालं. काय म्हणजे चुकून? हा म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळी गुप्ते सर गात होते तर अचानक ना एक डास त्यांच्या कानावर बसला. तेव्हा ते ओरडले असं. कसं म्हणजे कसं आहे डिपांग डिपांग हिडीपरे डिपांग डिडीपरे डिपांग. जास्त बोलू नका नाही तर तुमच्या बुडूवर हो करून देईन. कळलं का? नाही पण गाणं ऐकून वाटत नाही वंदना गुप्तेंनी एवढं भारी गाणं गायलं असेल म्हणजे असं वेगळंच वाटतं नाही का? मस्त होतं एकदम. कुठलं हे हिडीपाडी हुडू. तो वंदना गुप्तेंनी नाही अवधूत गुप्तेंनी गायलंय. अच्छा अवधूत गुप्तेंनी वंदना त्यांनी मिळून गायलंय. हे गप्ती बसा. डिपांग एडीपाडी डिपांग आपलं हे. ए बाप. ऑर्डर हा तर मुकदमा नाही भाऊ कदमा. हे बघ शेवटची वॉर्निंग घेतो. याच्यानंतर हा पंच जर मारला तर जबरदस्तीने हेमांगी कवीच्या कविता ऐकायला लागणार. नको त्यापेक्षा मी प्रिया बापतचा डान्स सहन करीन पण हिच्या कविता नको. हे बा काही बोलू नका. पण एक मला असा एक सल्ला मला एक सल्ला द्यायचा असा एक म्हणजे तुमचं आडनाव कवी आहे म्हणून कविता केल्याच पाहिजे असं काय कंपल्सरी नाही. बघा आता कविता मॅडम आहे. कविता मॅडम मेडकर. बरोबर त्या कुठे ढेकर देत कसं काय नाव आहे मी ढेकर नाव त्याचा काय संबंध आहे? ते नावाप्रमाणे वागायचं नाही असं म्हणले ताई म्हणून. कवितेचा विषय चालू आहे ना तुम्ही ढेकरावर कुठे गेला? कविता सॉरी सॉरी. अरे इकडे हे मी बोलणार ना. ऑर्डर आपण तुम्ही उगाच सगळी जण टाइमपास करत बसलाय. म्हणलं मेन विषयाकडे जावं उद्या. अरे गप्पा बस तू पोपट. माझं नाव पोपट नाही हो. मग काय आहे तुझं नाव? माझं नाव हे आहे बबन. बबन पेक्षा पोपट चांगलं नाही का रे? शाळेत शिकला नाही का? बबन पोपट बघ. बर पोपट तर पोपट. मग पोपट काय वाईट आहे? बबन पण चांगलंय. बबनच राहू. बरं जे काय असेल ते असते. नाही जे काय असं नको. एक काहीतरी ठेव ना. पोपट नाही तर बबन ठेव. ऑर्डर आपलं कुंतलगिरी केस जरा पुढे घ्या ना प्लीज. केस पुढे घेऊ.
हे घ्या सर. नाही आवडलं आपण पुढे जाऊ. एवढं काय त्यात. पुढे केस मांडा असं माझं म्हणणं आहे. तर सर जज साहेब, मला असं म्हणायचंय, माझ्या अशिलावर यांनी आरोप केलेला आहे की माझ्या अशिलानी यांना फसवलेला आहे. अशिला नाही, मग सुशिला. सुशिला धोत्रे नावाची. तुम्ही नाव बदलू नका. एक मिनिट. इंजेक्शन माय लॉर्ड. इंजेक्शन नको, गोळी द्या. गोळी इंजेक्शनचा त्रास होतो. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शनला इंजेक्शन. घेतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे जर का तुम्ही परस्पराशी नावं बदलणार असाल तर हा खेळ आम्ही खेळायला तयार नाही आहोत. नाही रडी चढाव आपल्याला चालणार नाही. आपण निघूया. सर यांना सांगा, हे काही इथं बॅट बॉल खेळायला आलेत का रडी चढाव करायला? हे चालणार नाही. नाव बदलायचं नाही. एक मिनिट तुम्हाला सांगतो. अशिल म्हणजे माझा क्लायंट, जिचं नाव सुशीला आहे. तिने यांच्यावर आरोप केलेला आहे की हे त्यांना फोन करून त्रास देतात, संसार कर नाहीतर पैसे दे असं म्हणतात. हो बरोबर आहे. तिने मला फसवलंय. एक मिनिट तिचा कोर्ट नाही निवडा करत. पहिले तुम्ही फिर्यादीला बोलवा. बरोबर. अरे फिर्यादीला बोलवा. मला कळलं झालं. ह्याला बोलवून त्याला बोलवून हे जुळवायचंच नाहीये तुला. हे कामच नाही हे तुझं. फिर्यादीला बोलव. हा बोलवतो. हा रडायचं काय त्यात? सगळा अभिनय नाकात साठलाय. तरी म्हटलं नाकातून पाणी कसं काढणार? आपण रडलो की क्रमांक 5 वरचे कोणाला बोलवू? हे आपल्या अशिला आहे ना माझी सुशिला, तिला बोलवा. फलट क्रमांक 5 वरचे सुशिला धोत्रे. सुशीला धोत्रे. ऑर्डर. तर मंडळी, सुरू आहे आपलं नाटक ज्याचं नाव आहे तो मीच आहे हो. आता बघायचंय या नाटकात पुढे काय काय घडणार. पाहुयात उद्याच्या भागात. निर्मितीताई, तुमच्यापासून मी सुरुवात करणार आहे. इतकी वर्षे तुम्ही रंगभूमीवरती काम करत आहात. या लॉकडाऊनच्या काळात काय काय मिस केलं तुम्ही? माझी रंगभूमी मिस केली. सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला जरा बरं वाटलं. इतकी वर्ष सतत काम करतोय. सुट्टी नव्हती. थोडंफार काही घरच्यांबरोबर गिव्ह अँड टेक मिस करत होते. काही जुनी राहिलेली कामं करतोय असं वाटत होतं. पण हळूहळू लक्षात यायला लागलं की हे अनएंडिंग आहे. याला आपल्याला आत्ता शेवट कुठेच दिसत नाहीये. त्यानंतर मात्र थोडं टेन्शन यायला सुरुवात झाली होती. पण वाचनाची सवय असल्यामुळे खूप पुस्तकं वाचून घेतली. सिनेमे बघायचे राहून गेले होते, ते सिनेमे बघितले. मेडिटेशन भरपूर केलं. पण त्यानंतर मात्र अगदी थिएटरची हाक ऐकायला यायला लागली. आणि जेव्हा कळलं की आता नाट्यगृह ओपन होत आहेत, त्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं की श्वास घेता येतोय आता मला, की नाट्यगृह ओपन होत आहे आता. सो आत्ता मी खूप खुश आहे की फायनली नाटक सुरू होत आहे. या गोष्टीवर मी खूप खुश आहे. वा 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 वा. आणि प्रेक्षकही खूप खुश असणार आहेत, कारण त्यांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. इतकी वर्ष आपण काम करतोय आणि थिएटर म्हटलं, प्रयोग म्हटला, प्रयोगातच सगळी गंमत आहे, कारण दरवेळी नवीन करायचंय. मग काहीतरी गमती किस्से तर घडत असतात. असा कुठला धमाल किस्सा आठवतोय मॅम? या अनेक वर्षात अनेक किस्से असतील तुमच्याकडे, पण शेअर करायला आज आवडेल. एक किस्सा सांगते जाऊबाई जोरातचा. षण्मुखानंदाला प्रयोग होता आमचा आणि कुठल्या तरी शाळेचा चॅरिटी शो होता तो. आणि पूर्ण मुलं अगदी खचून भरलेली होती आणि ती एकमेकांकडे वॉटर बॉटल फेकत होती, वडे खात होती. त्यांना काही पडलेलं नव्हतं. त्यांना राजकारणावरच्या नाटकात त्यांना विचारलं काय करणार आहे मला सांगा. त्यांचे शिक्षक जे होते ते खाली सगळे बसले होते. ते बऱ्यापैकी असं करून ते नाटक बघत होते. त्यामुळे सगळ्यात सावळा गोंधळ होता. आणि मकरंद आणि मंगेश ला ऊत यायचा अशा वेळेस. असे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट शो असले की त्या दोघांना ऊत यायचा. तर मग मकरंद असं म्हणाला, बरं त्या दोघांनाही माहितीये, रादर सगळ्यांनाच माहितीये की मी स्टेजवर खूप कंट्रोल करते स्वतःला, खूप म्हणजे मी नाही हसत स्टेजवर. पण जर मी हसले तर मी सरळ आत निघून जातो.
तर मी मकरंदला सांगत होते की तो आत येऊन मला म्हणाला होता त्याची एंट्री झाल्यानंतर, बाई कोणी ऐकतच नाहीये. तर मी म्हटलं हो आता काय प्रयोग तर चालू ठेव ना म्हटलं. तर नाही आता मज्जा करूया म्हटलं. मका नको करूस असं. मज्जा करूया. आणि मग मकरंदने एक गाडी चालवता माझ्याकडे बघितलं, बाई आता बघा बरं कसं पंच टाकतो. लोकांना काही कळत नव्हतं, काहीही पडलेलं नव्हती. आणि तरी मी डोळे वटारते त्याच्याकडे. त्याने एक काहीतरी थोकरट पंच टाकला, त्याला काही कोणी धिम्म हसलं नाही कोणीही त्याला त्या पंचला. आणि त्याच्यावर मकरंद मला म्हणाला, बघितलं का बाई हे कोणी हसत पण नाही. चालती बस सोडून स्क्रीनवर बस चाललेली आमची, स्क्रीनवर ती चालती बस सोडून आमचा ड्रायव्हर माझ्या मागे, बाई बाई थांबा, बाई थांबा, बाई थांबा. त्याच्या पाठोपाठ मंगेश मला बाई थांबा करत. आतमध्ये मी त्यांना म्हटलं, तुम्ही जर तिथे परत तमाशे केलेत ना तर मी येणार नाही, प्रयोग करणार नाही म्हटलं पुढे. नाही चला 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 असं करून मी स्टेजवर आले. परत नाटक सुरू झालं, तरीही कुणालाही काहीही कळलेलं नव्हतं. उमेश, प्रिया यांच्याकडे मी आता येणार आहे. तर तुम्ही जे ऍथलेटिक्सला जाणार आहात ते कधी पुढे ऍथलेटिक्स वगैरे खेळायला तुम्हाला इंडियातर्फे जे पाठवणार आहे, कारण यांच्याकडे कधीही बघा यांचे फोटो जिम मधले फोटो आहेत, सतत जिम मधले. बरं मध्यंतरी तर यांनी केस बीस वाढवले, हे मराठीतले कबीर सिंग झाले होते. तसा गॉगल घालायचाच बाकी होता. दोघांचे सतत जिम मधले फोटो आणि व्हिडिओज असतात. म्हणजे माणसं नाटकाची तालीम करतात, हे बहुतेक नाटकाची जिम करतात. फोटो आहेत आमच्याकडे, दाखवा ना फोटो, दाखवा ते. अरे बापरे, फोटो आहेत आमच्याकडे ते. हे बघा म्हणजे फिटनेस पाहिजेच. पण तुम्ही म्हणजे किती वेळ चालतं हे तुमच्याकडे? म्हणजे ठरवलेला वेळ असेल तुमचा काहीतरी. अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात लो फेज आलेली असेल. ह्या लॉकडाऊनमध्ये तर अनेक निगेटिव्हिटीज बाहेर असतात. पण आय थिंक परुळेकर सर आमचे जिम आणि आमचे दोघांची आवड खरं तर ह्या 2 तासांनी दिवसातल्या आम्हाला खूप पॉझिटिव्ह ठेवलं. वा 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 वा. पण लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना स्वयंपाक करणे वगैरे हे सगळं होतच. म्हणजे पुरुष स्त्रियांना मदत तुम्ही केलं असं काही घरात? म्हणजे आता तू सांग. बोल ना. अरे बोल रे. सगळं केलं त्यांनी, सगळं शिकला तो. सुरुवातीचे काही दिवस हे 80% पुढच्या आधी सांगतो, सध्याचं सांगतोय आम्ही. आता आम्ही म्हणजे हे हिनीच सुरू केलेलं आहे. आपला कप वगैरे राहतो ना कधीतरी, तर त्याचा माझे कधी कधी कुठे कुठे आता सध्या कप राहत आहेत, त्याचा एक फोटो काढला जातो. आणि अरे म्हणजे खायचं आणि ताटली तिथेच ठेवायची आणि तो निघून जातो. मग मी त्याचा फोटो काढतो. घरातल्या घरात हे गंमत आहे. सोशल ग्रुप केलाय हे भारी आहे. पण तो पण पाठवायला लागलाय, माझं कधी चुकून राहिलं तर तो आता होणारच. केवढं सोशल डिस्टन्सिंग. पण मुळात त्यांनी लॉकडाऊनचा फायदा मला असा झाला की सुरुवात 80% काम मी करायचे, 20% हा करायचा. नंतर सगळं 50-50 व्हायला लागलं. इतकं की मी उशिरा उठायचे सकाळी आणि हा चहा आणि ब्रेकफास्ट तयार करून ठेवायचा. पोहे अप्रतिम करायला लागला, उपमा अप्रतिम करतो. कधी येऊ आम्ही, कधी खरंच छान करतो. म्हणजे इतकं की मी त्याला आता सांगते की प्लीज चहा तूच कर, मला करायचंच नाही. वा 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 वा. पण बघा ना, आपण म्हणजे लॉकडाऊन असताना सुद्धा ना, बाहेर जेव्हा माहित नव्हतं आपल्याला हे कधी सुरू होणार, अन्नधान्य कधी आपल्याला मुबलक मिळणार, तर आपण पण साठवून ठेवतो ना. थोडं खा, थोडं ब्रेड आहे, तू जरा जास्त दिवस पुरव, टोस्ट खारी वगैरे. हे तर इतकी काटकसर करत होते. दाखवा फोटो. काय म्हणजे किती फोटो आहे. पण पंच तर नाव मिळालं ना. पण त्यांचं प्रेम आहे. पण उमेश, साधारणपणे प्रिया तुम्हाला बोलू देते का दिवसभरात? लॉकडाऊनचा तो फायदा झाला, जरा पत वाढली घरात. आणि कसं 20%च मी काम करायचं होतं ना, जास्त तिकडे मी सगळं करते.
काय बोलू शकत नव्हतो. आता मी पण सगळं करतो, त्यामुळे जरा रिस्पेक्ट वाढलाय, पत वाढली. हो ना. नाही पण ती बोलू देत नाही. बघा ना, एक फोटो आहे आमच्याकडे, बघा ना फोटो. हे बघा ना, आता तो त्याची मुलाखत चालू आहे का? त्याची चालू आहे का नाही? पण त्याच्या चेहऱ्यावरती दिसतंय हे माझं आहे. त्याच्या चेहऱ्यावरती आहे की मला प्रश्न विचारलाय, पण ती त्याच्यातही एक मत तिचं मांडलेलं आहे तिनं. तर असे आमचे फोटो. अरे कमाल. काय काय धमाल म्हणजे काय तुम्हाला माहित नाही, पण तुम्ही सगळेजण लॉकडाऊन मध्ये टेन्शन होता की आता कधी सुरू होणार काम. पण काही लोक होती ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला सुद्धा. आदिती सारंगधर बिझी होत्या. दाखवा फोटो. अरे बापरे, काय काय करत होते मी. ही मागची भिंत दिलीच बांधली आहे ना. ही मागची भिंत ही आमची त्यांनीच बांधली आहे. ही गंमत होती, त्यांच्या सिनेमातला फोटो येतो. वा 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 मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये हे सगळे कलाकार आपल्या तुकरटवाडीमध्ये या नव्या फार्म हाऊस वरती आलेले आहेत. आणि एवढी सगळी मंडळी आलीत म्हटल्यानंतर मुक्काम तर होणारच. याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.